हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी फ्लावरची भाजी बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। बऱ्याचदा फ्लावरमध्ये अळी असतात, म्हणून आपण त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। असे आपण छोटे छोटे तुकडे करून आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे। फ्लावरमध्ये पाणी ओतून त्यामध्ये मीठ घालू, त्यामधून फ्लावर आपण धुवून घेऊया। बऱ्याचदा फ्लावर आपण गरम पाण्यातून धुवून घेतला तरी चालेल। एक मोठा कांदा बारीक चिरून घेऊ। यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेऊ आणि कोथिंबीर। पॅनमध्ये 2 चमचे तेल ओतू। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, तर त्यानंतर कांदा बारीक चिरलेला। कांदा चांगला करपूस भाजून घेऊ। आता यामध्ये टोमॅटो ॲड करू। टोमॅटो देखील चांगला परतवून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, आता फ्लावर ॲड करू आणि चांगला तेलामध्ये परतवून घेऊ। एक चमचा लाल तिखट घालून चांगलं परतवून घेऊ। आता ही भाजी तेलामध्ये 5 ते 10 मिनिटं चांगली परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाणी ॲड करायचे आहे। भाजी शिजली का पाहू। आता भाजीमध्ये आपण 1 चमचा बेसनचं पीठ घालायचं आहे आणि भाजी चांगली परतवून घ्यायची आहे। वरून आपण कोथिंबीर घालू। आपली भाजी आता तयार झालेली आहे। आता तिला आपण सर्व करूया। अशी भाजी एकदा करून पहा, नक्कीच आवडेल आपल्याला। चला तर आता सर्व करूया। ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्यास पाहायला भेटतील। थँक्यू।